नमस्कार। मेरे साथ ये जो आज मुहिम अपन छेड़ रहे हैं, ये मुहिम किसी समाज की नहीं, हम सब आमचं आंदोलन हा आजपासूनचा नाही, विषय आमचा 2012 पासूनचा आहे। मध्ये कमीत कमी 12 वर्ष हा लॉजिंग आणि गेस्ट हाऊस बंद होता, परंतु 2023 ला त्याने चालू केलेला आहे। 2023 ला ज्यावेळेस चालू केला तर तेव्हापासून आम्ही 11 महिने झाले आम्ही त्याला पत्र व्यवहार करतोय, पण आमच्या पत्राला कमिशनर किंवा महापालिकेचा लक्ष देत नाही। पोलीसवाल्यांनी तर सांगितलं की 2015 ला एक जीआर निघालेला आहे, त्या जीआरच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला कुठल्याही आस्थापनाला परवाना द्यायची ऑर्डर नाही, म्हणून आम्ही त्यांना काही करू शकत नाही। जर महापालिकेने जर आदेश दिले यांच्यावर कारवाई करा, आम्ही संयुक्त रीतीने त्याच्यावर कारवाई करू शकतो। त्यांना याच्याबद्दल परवाना आहे का द्यायचा? नाही, अजिबात नाही। आम्ही पत्र दिलं तुम्हाला, तरी सुद्धा त्यांनी ती रेसिडेन्सी चालू केली। काय करणार, ते कुणाच्या तरी भरोश्यावर चालवत आहे, तो कोणीतरी तो राजकीय पुढारी जनता मोठा आहे म्हणून ते चालवत आहे। परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता फातिमा शेख, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्याबाई होळकर, माता भीमाई, ज्योतिराव फुले, मौलाना आझाद, अब्दुल कलाम साहेब या सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करून गेल्या वर्षभरामध्ये हे जे विनायक रेसिडेन्सी जे लॉजिंग बोर्डिंग जे चालू आहे, या कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये। इस चीज को कोई एक ग्रुप और एक रंग नहीं दिया जाए, ये सबका है, सबके भलाई के लिए है और सबके हक के लिए है। तो वो चीज के लिए अपने को एक होके एक साथ होके लड़ना चाहिए और लड़ना पड़ेगा। या लॉजिंगच्या मागे कुठलातरी राजकीय वरद असते, कोणातरी पाठिंबा असं कळतंय तुमच्या सर्वांच्या बोलण्यामधून। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये तुमची कशा प्रकारे तुमचा विरोध सुरू होईल आणि याला विरोध म्हणून बंद कशी पडेल लॉजिंग, काय सांगाल याबद्दल? प्रशासनाला आज से हमारा एहतजाज शुरू हो चुका है। शुरुआत आज से शुरू हुई। इसके पहले हम लोग जो है वो पेपर के माध्यम से प्रशासन को बता रहे थे कि इस तरीके की गतिविधि शुरू है, इसके ऊपर कार्रवाई की जाए, लेकिन वहाँ से कुछ सही कार्रवाई नहीं हो रही थी। इसके चलते हमने आज से ही आंदोलन शुरू कर दिया है और अब ये चालू रहेगा जब तक ये बंद नहीं हो जाता। पॉलिटिकल प्रेशर इतना ज्यादा है, आपको लगता है कि अब इसकी जीत वगैरह होगी वगैरह? देखिए, पॉलिटिकल प्रेशर में तो ये तो अपना देश संविधान के ऊपर चलता है, पॉलिटिकल प्रेशर में तो नहीं चलता। अगर पॉलिटिकल प्रेशर में चलता तो बहुत सी चीजें पहले हो चुकी होती, लेकिन आज भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का संविधान इस देश में जिंदा है और उस संविधान के अधिकार के अनुसार हम इस पे आगे बढ़ेंगे और इस लॉजिंग को बंद करवा के रहेंगे। अरे बंद करो, बंद करो। एक बार सबसे गुजारिश है कि जोरों से बंद करो, बंद करो। हम सब हम सब हम सब हम सब। तुम्हाला वाटतं एक स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या भावना दुखावल्यासाठी लॉजिंग बंद आहे, यासाठी या आंदोलनानंतर तुमच्या पुढचे प्रयत्न काय असतील? इसके आगे का प्रयत्न ये रहेगा क्योंकि अभी ये 15 से जो है तुम चालू है। 15 में मोर्चा निकाले थे तभी भी कुछ नहीं हुआ। 8 से 9 लोगों पे केसेस बने थे, उन लोग आए। उनके बाद में जो लॉज बंद हुआ था, बंद होने के बाद में फिर अभी 2023 में चालू किए, तो भी इस पे महानगर पालिका में लेटर दे रहे, तो भी उसकी डेयरिंग इतने बंद नहीं कर पा रहा है। तो अभी 2024 है, तो भी उसका 8 महीने से 9 महीने से चालू ही उसका काम। अगर इसके आगे भी ये बंद नहीं करता है, ये जो प्रोटेस्ट कर रहे हैं, इंशाल्लाह इससे ज्यादा तादाद में हम करेंगे और जहाँ जाना पड़े हमको जाएंगे। और अल्लाह की जात से उम्मीद है, संविधान पे भरोसा है कि हमारी जीत हमारी होगी। माणसाला हे सुटले आहे, काय हरामखोरी सुटलेली आहे। आज या ठिकाणी शाळेतली मुलं जात आहेत, कॉलेजली मुलं इथून जात आहेत, आमच्या माता भगिनी या ठिकाणी जात आहेत, वयोवृद्ध माणसं या ठिकाणी जात आहेत। हा रेसिडेन्सी एरिया आहे, हा इथे MIDC लागून आहे। या बांधकामाला CC नाही, OC नाही। हे बांधकाम कोणाच्या आधाराने उभं आहे आणि कोणाच्या आशोधाने चालू आहे? आमचं म्हणणं आहे, आम्ही आज तुम्हाला 13 तारखेचा इशारा दिला होता, त्या इशाराप्रमाणे हे लॉजिंग बोर्डिंग उद्या आम्हाला दिसलं नाही पाहिजे। तुम्हाला जर खोलायचं असलं, तुम्हाला जर लॉजिंग बोर्डिंग बंद झालं पाहिजे,
तुम्हाला जर खोलायचं असेल तर या ठिकाणी हॉस्पिटल खोला, आम्ही तुम्हाला नाही काय बोलणार नाही. या ठिकाणी एखादं हॉटेल खोला, पण हे असले धंदे या ठिकाणी चालणार नाही. कारण आमच्या या ठिकाणी आया बहिणी राहतात, आमच्या या ठिकाणी मुलं राहतात, उद्या त्यांचं भवितव्य आहे या ठिकाणी. म्हणून आमचं हा जे आम्हाला या प्रशासनाच्या माध्यमातून या पोलीस प्रशासनाला, या महानगरपालिकेला, या आस्थापना डिपार्टमेंटला सांगायचं आहे की तुम्ही जसं आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलंय तसं यापुढे सहकार्य करा. आणि हे लॉजिंग बोर्डिंग उद्यापासून आम्हाला इथे हे नाव पण दिसलं नाही पाहिजे आणि कायद्यानुसार ते बंद झालेलं पाहिजे आणि त्याची प्रत आमच्या पटेल साहेबांना, त्यांच्या आयोजकांना ती मिळाली पाहिजे. या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.